Redmi Note 17 5G 8000 mAh के बैटरी के साथ 3 दिन के बैटरी बैकअप के साथ कंपनी ने खुद ऑफिशियली वेबसाइट पे बताया है कि ये 3 दिन चलने वाला फ़ोन है। तो चलिए अनबॉक्सिंग करते हैं और देखते हैं अनबॉक्सिंग में अंदर कंपनी ने क्या क्या दिया है मोबाइल के साथ और आपको बताते हैं इसकी सभी इंफॉर्मेशन। तो चलिए सबसे पहले बॉक्स में आता है डॉक्यूमेंटेशन, उसके बाद आता है बैक केस। वो काफी जबरदस्त बैक केस दिया है, सिम इंजेक्शन पिन दिया है, टाइप सी केबल दिया है आपको और 45 वाट का फास्ट वेटेड चार्जर दिया है जो आपके फोन को फास्ट चार्ज कर दे और एक फ्लैगशिप प्रीमियम लुक में ये काफी सनशाइन फोन दिया है तो काफी प्रीमियम दिखता है। तो बैटरी तो बड़ी होनी चाहिए थी, कंपनी कुछ स्कैम तो नहीं कर रही है अपने साथ। तो चलिए देखते हैं इसकी डिटेल में जाके पूरी इसकी इन्फॉर्मेशन। मोबाइल को करते हैं स्टार्ट और आपको बताते हैं इसमें क्या सच में ये बेहतरीन फोन हो सकता है। मोबाइल हो गया है स्टार्ट, तो अभी देखते हैं सबसे पहले फ्रंट कैमरा 8 मेगापिक्सल का कैमरा दिया है। देखते हैं फोटोज कैसे आते हैं इसमें। ये यूटीआर का कैमरा दिया है, देखते हैं। चलिए स्टार्ट। बैक साइड में भी 2 कैमरे दिए हैं जो 50 मेगापिक्सल और जूमिंग का 8 मेगापिक्सल का दिया है। तो चलिए इसे भी टेस्ट करके दिखाते हैं आपको इसके कुछ फोटोज। पिक्चर क्वालिटी तो काफी बेहतरीन है, फोटोज भी अच्छे आ रहे हैं और लग रहा है सच में कि फोन हो तो Xiaomi जैसा। और नोट सीरीज की तो बात ही अलग है, आपको सबको पता ही होगी कि नोट सीरीज कुछ अलग ही मार्केट में धमाल मचाती है। Xiaomi की नोट सीरीज की सबसे अच्छी बात मुझे लगी है कि डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देता है। ग्लास प्रोटेक्शन तो दिया ही है लेकिन डिस्प्ले फिंगरप्रिंट और उसमें भी फीचर्स काफी अच्छे दिए हैं। तो आप अगर एक बार लेना चाहे तो हमारा वीडियो जरूर देखिए। दिलेली आहे चार्जर, रिवर्स चार्जिंग दिलेलं आहे, जे चार्जर दिलेलं आहे ती 22.5 वॅटचं दिलेलं आहे, 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे, फ्रंट सेल्फी कॅमेरा तो 8 दिलेला आहे। चला बॉबी आता या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर लगेच स्किप न करता माझ्यासोबत लागून राहा। हा फोन तुम्हाला 24,999 ते 30,000च्या रेंज पर्यंत येणार आहे। याच्यामध्ये 2 सेगमेंट दिलेले आहे, एक 6GB रॅम आहे, 128GB इंटरनल आहे, 8GB रॅम 128GB इंटरनल आहे आणि 256GB चा पण व्हेरियंट मार्केटमध्ये आलेला आहे। तर तुम्ही ऑनलाईन बघू शकता किंवा मग माझा हा पूर्ण व्हिडिओ बघाल तर ही तुम्हाला प्रॉपर माहिती इथून तुम्हाला 17 5G 8000 mAh ची बॅटरी घेऊन आलेला आहे। तर पॉवर बँक झाली आहे पूर्ण सुट्टी। थांबा भाऊ हा फोन आहे का पॉवर बँकचा मोठा भाऊ? Redmi Note 17 5G मध्ये मिळतो 8000 mAh ची बॅटरी। हो भाऊ 8000 mAh ची बॅटरी। तुमचा फोन सध्याचा नुसता लो बॅटरी दाखवतो ना। चला मग Redmi मध्ये 8000 mAh चं बघू। चार्जर घेऊन फिरतो की मी। 1 मिनिट, हा फोन खरंच घेऊन आपण फायदा आहे का आपला? तर मग याचा कॅमेरा चेक करूया, परफॉर्मन्स चेक करूया आणि हा मार्केटमध्ये 24,999 रुपयामध्ये फोन मिळत आहे तर हा व्हॅल्यू फॉर मनी आहे का? तर हे पण सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे। तर तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये पुढे असेच लागून राहा। चला मग सुरू करूया। कस्टमरला गाईड करणाऱ्या आपल्या माणसाच्या नजरेतून तुम्हाला सांगणार आहे। मी तुम्हाला एक सेल्समॅन म्हणून नाही तर मोबाईल शॉप मध्ये रोज कस्टमरला गाईड करणाऱ्या एक आपला माणूस म्हणून जी माहिती प्रोव्हाइड करणार आहे ते तुम्ही थोडंसं 29,999 रुपयाचा हा फोन आहे, मार्केटमध्ये हा आलेला आहे आणि हा व्हॅल्यू फॉर मनी आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। तर तुम्ही असेच माझ्यासोबत लागून राहा, मी तुम्हाला या मोबाईल बद्दल पूर्ण माहिती देतोय। तर चला आपण सुरू करू। इथे आपण फक्त स्पेसिफिकेशन वाचत नाही तर आपण कस्टमरला हॉनेस्ट गाईडलाईन करून माहिती देतोय। कस्टमरचे पैसे कुठे खरंच व्यर्थ आहे का? कारण मी शॉप मध्ये असताना कस्टमर माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात भाऊ एक चांगला फोन दाखवा जो आपल्या बजेटमध्ये असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी बॉबी। आपण बघता माझ्यासोबत ए अनबॉक्सिंग टीच आपलं चॅनल, ज्यावर मी आपले हॉनेस्ट गॅजेटचे मोबाईलचे अनबॉक्सिंगचे रिव्ह्यूचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। तर चला। तर कस्टमर म्हणतात बजेट कमी आहे पण फोन आम्हाला आयफोन सारखाच पाहिजे। म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी शेवटी तुम्हाला अगदी क्लिअर सांगणार आहे की हा फोन कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही। सगळ्यात आधी बोलूया आपण मोबाईलच्या सगळ्यात हायेस्ट बिगेस्ट बॅटरी बद्दल, 8000 mAh च्या बॅटरी बद्दल बोलूया आपण। हा फोन बॅटरी फोकस मास्टर एडिशन्स यावर लोकांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे। 8000 mAh म्हणजे काय सिंपल भाषेत सांगतोय, जर तुम्ही दिवसभर हा फोन YouTube बघण्यात, इंस्टाग्राम यूज करण्यात, व्हॉट्सअप चालवण्यात, 5G चालवता, कॉलिंग करता तर हा बिग बॅटरीचा तुमचा फोन तुमच्या उपयोगाचाच आहे। चार्जिंगची चिंता कमी करण्यात हा फोन तुमचा खूप मोठा साथीदार बनणार आहे। 8000 mAh म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक्झॅक्टली 2 किंवा 3 दिवसच चालेल असं काही शक्य नाही आहे, परंतु हा फोन त्यांच्यासाठी बेस्ट आहे जे फक्त कॉलिंग, इनकमिंग आणि आउटगोईंग साठी यूज करतात, त्यांच्यासाठी भरपूर महत्त्वाचा राहणार आहे। युजेस, बॅटरी बॅकअप, ऍप्स, गेमिंग आणि मल्टिपल युजेस यावर सुद्धा हा डिपेंड करतात। मी कंपनी क्लेमला 100% गॅरंटी ते क्लेम मी सुद्धा करत नाही कारण प्रत्येकाचा यूज डिफरंट असतो। मोठी बॅटरी, मोठा युजेस आणि मोठा बॅटरी बॅकअप हे आपल्यावर डिपेंड असतो की आपण त्या फोनचा यूज कसा करतो। मी Note 17 5G मध्ये 45 वॅटचं चार्जर दिलेलं आहे जे की फास्ट चार्जर सपोर्टेबल आहे।
बॅटरी मोठी असली तरी चार्जिंग कॅपेबिलिटी कंपनीने इग्नोर केलेली नाही आहे. त्यामध्ये 45 वॅटचं चार्जर दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला युट्यूबवर फुल स्क्रीन मध्ये व्हिडिओ बघता येणार, मूवीज बघता येणार आणि गेमिंग युजर वाल्यासाठी सगळ्यात मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला या फोन मध्ये गेम सुद्धा खेळता येणार आहे. आणि 120 हर्ट्जचा स्मूथ डिस्प्ले असल्यामुळे यामध्ये तुम्हाला गेमिंग मध्ये कुठेही फोन लॅग मारणार नाही आणि स्मूथली तुम्हाला गेमिंगचा यूज यामध्ये इझिली. विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये 8000 mAh ची मोठी बॅटरी असल्यामुळे फोन सुद्धा तुम्हाला म्हणणार आहे की चल आणखी स्क्रोल कर आणि मोबाईल असाच बघत राहा. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मला खूप आवडलेली आहे यामध्ये रेडमी मध्ये एक खूप छान गोष्ट, रेडमी मध्ये मला डिस्प्ले मध्ये कंपनीचं हे फीचर्स खूप पर्सनली आवडलेलं आहे. यामध्ये आईस प्रोटेक्शन दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही नाईट मध्ये फोन बघताना तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाहीये. आईस प्रोटेक्शन कडे याने रेडमीने खूप जास्त लक्ष दिलेलं आहे. हे मला पर्सनली खूप आवडलेलं आहे. कारण आजकाल आपण फक्त फोन कॉलिंग साठी यूज करत नाही, त्याला दिवसभर स्क्रोल करतच असतो. तर यामुळे स्वप्नात सुद्धा कधी असं वाटतोय की नोटिफिकेशन आली तर फोन ऑनच असतो. तर हे याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आपण. त्यामुळेच आपल्या डोळ्याची काळजी घेणं या कंपनीने खूप बारकाईने लक्ष देऊन याकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरेल. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आता हे तर झालंय सगळ्या फीचर्स बद्दल. आता नेमकं राहिलंय की या मोबाईलची परफॉर्मन्स कशी आहे. हे आपण जर चेक नाही केलं तर हा फोन व्यर्थ जाऊ शकतो आपले आणि आपले पैसे कुठेतरी व्यर्थ होऊ शकतो. तर याकडे लक्ष लगेच द्यावे आपण. प्रोसेसरचं नाव ऐकून मी तुम्हाला हे सांगणार नाही की हा गेमिंग बेस्ड फोन आहे असं मी बोलणार नाही. रेडमी नोट 17 5G मध्ये क्वालकॉम प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 4 जनरेशनचं दिलेलं आहे. हे खूप पॉवरफुल प्रोसेसर आहे. नोट 17 5G स्नॅपड्रॅगन क्वालकॉम 4 जनरेशन सोबत चिपसेट सोबत आलेला आहे. मध्ये 5G चे 7 मोड सुद्धा दिलेले आहे, जो की 5G फुल्ली सपोर्टेबल आहे. 7 जनरेशन. फक्त 8000 mAh बॅटरी पाहून प्रोसेसर परफॉर्मन्स, थर्मल मॅनेजमेंट, बेस्ट गेमिंग हे सुद्धा चेक करून बघा. कस्टमरला खुश करण्यापेक्षा कस्टमर सॅटिस्फॅक्शन करणं खूप गरजेचं आहे. आणि इथे कस्टमरचा फेवरेट क्वेश्चन येतो. रेडमी नोट 17 मध्ये 50 MP प्रायमरी रिअर कॅमेरा दिलेला आहे. आणि एक गोष्ट नेहमी सांगतो, पिक्सल म्हणजे कॅमेरा पूर्ण नाही, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फ्रंट कॅमेरा सुद्धा दिलेला आहे. तुमचं काम जर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंग, सेल्फी आणि बेसिक गोष्टीसाठी आणि छोटे क्रिएटर साठी असेल तर हा फोन तुमच्या उपयोगाचा आहे. तुम्ही प्रोफेशनल लेवलवर सुद्धा तुम्ही कॅमेरा फोकस फोन सोबत कम्पेअर सुद्धा करून बघू. डिझाईन आणि डेली युजेज गोष्ट लक्षात ठेवा. कारण स्पेसिफिकेशन सीट सांगणार आहे की 8000 mAh ची बॅटरी आहे. ज्या हातात घेतल्यात भाऊला समजेल की फोन कम्फर्टेबल आहे की नाही. शॉप मध्ये फोन घेण्यापूर्वी फोन हातात घेऊन चेक करणं, कम्पॅटिबिलिटी बघणं गरजेचं आहे. चेक करा, डिस्प्ले चेक करा, कॅमेरा चेक करा. हा माझा कस्टमरला पर्सनली ऍडवाइस आहे. आता येतो सगळ्यात डेंजरस क्वेश्चन, हा फोन आहे तरी कितीचा. इंडियामध्ये रेडमी नोट 17 ची प्राइस ही रिपोर्टरनुसार 24,999 रुपयामध्ये आलेली आहे. 24,999 रुपयाच्या फोन मध्ये 8000 mAh ची बॅटरी, 45 वॅटचा फास्ट चार्जर, 120 हर्ट्जचा स्मूथ डिस्प्ले, एम्बुलेट डिस्प्ले सुद्धा दिलेला आहे आणि यामध्ये 5G सुद्धा दिलेला आहे. तर आपल्याला स्पेसिफिकेशन, कम्पॅबिलिटी बघणं सुद्धा गरजेचं आहे. हे कॉम्बिनेशन करंटली इंटरेस्टिंग आहे. पण मनी हा फोन आहे की नाही कॉम्पिटिशनवर डिपेंड आहे. म्हणून माझं काम, मी तुम्हाला हा फोन घ्या असं सांगत नाही. माझं काम आहे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमचा बेस्ट फोन घेण्यामध्ये तुम्हाला गाईड करणं. हे माझं काम आहे जे मी तुम्हाला कळवतो. हा फोन घ्या, अगदी सिंपल करतोय. जर बिग बॅटरीचा फोन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच हा फोन निवडू शकता. तुम्ही युट्यूब आणि मूवीज भरपूर पाहता, तुम्हाला बिग बॅटरी एम्बुलेट डिस्प्ले पाहिजे, चार्जिंगची चिंता कमी हवी आहे आणि तुमचं बजेट 25,000 पर्यंत आहे. हा फोन ब्लाइंडली घेऊ नका. जर तुमचा प्रायोरिटी नंबर ऑफ हार्ड कोर्स गेमिंग असेल तर फ्लॅगशिप लेवल कॅमेरा हवा आहे, कम्पॅक्ट किंवा लाईट वेट फोन आवडतो, अशा वेळी अल्टरनेटिव्ह कम्पॅरिझन करा. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला मनातून सांगतोय, मी एक मोबाईल शॉपचा ओनर तुम्हाला ही माहिती प्रोव्हाइड करत. माझ्यासाठी कस्टमर म्हणजे फक्त नुसता सेल्स नाहीये. माझं दुकानाचं टॅगलाईन सुद्धा आहे, हम ग्राहक नाही रिश्ते बनाते हैं, इसलिए हमारे ग्राहक हमारे पास दोबारा आते हैं. कस्टमरचा ट्रस्ट हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. आज तुम्ही माझ्याकडून एक फोन घेतलाय, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले आणि उद्या तुम्ही जर मला म्हणाला तू मला एक चुकीचा फोन सांगितला आहे, हे मला अजिबात आवडत नाही. म्हणून माझ्या टेकच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या कस्टमरची अत्यंत काळजी घेऊन मी एक इम्पॉर्टंट गोष्ट करणार. माझा हाच प्रयत्न राहणार की माझ्या प्रत्येक कस्टमरला मोबाईल घेताना त्यांना योग्य माहिती मिळावी आणि ती माझ्याकडून तर त्यांना चुकीचा मेसेज जावं नाही, त्याची मी पूर्ण काळजी घेऊन तुम्हाला या मोबाईल बद्दल स्पेसिफिकेशन सांगत असतो. चांगला आहे ते मी तुम्हाला चांगलंच सांगत असेल, परंतु ज्यामध्ये काही कमी असेल ते सुद्धा मी सांगण्यामध्ये कुठेही मागे ठरणार नाही. तुम्हाला ती योग्य माहिती कळवून देणार. कारण फोन बदलता येतो, परंतु जर ट्रस्ट असलेला तो जर गेला तर तो मिळवता येणार नाही. तर माझा फायनल वर्डिक, मी नोट 17 5G मध्ये बिगेस्ट व्हर्जन दिलेला आहे. यामध्ये इम्पॉर्टंट 8000 mAh ची बॅटरी, 120 हर्ट्जचा सुपर एम्बुलेट डिस्प्ले सुद्धा दिलेला आहे, 45 वॅटचं चार्जर सुद्धा दिलेला आहे, रिव्हर्स चार्जर 22.5 दिलेला आहे, कनेक्टिव्हिटी आणि प्रायमरी 50 MP चा कॅमेरा सुद्धा दिलेला आहे. सेल्फी कॅमेरा हा तुम्हाला 8 मेगापिक्सलचा दिलेला आहे. बॅक बॅटरी, फोकस, युजेस आणि डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे. मध्ये हा फोन
प्रत्येक जणासाठी डेफिनेटली युजफुल आहे असं नाही. जी प्रायोरिटी बॅटरी असेल डेफिनेटली कन्सिडर इट इन फर्स्ट असेल, तर करा. कॅमेरा फर्स्ट असेल, फोकस अल्टरनेटिव्ह बघा. आणि एक शेवटी, मित्राने कोणता फोन घेतला म्हणून तोच फोन तुम्ही घेऊ नका. बजेटला जो फोन परफेक्ट फिट होतो तो तुमच्यासाठी बेस्ट फोन ठरेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भावाला असं सपोर्ट करा. तुमच्या फोन मध्ये किती बॅटरी आहे? 5000, 6000, अजूनही 3000 घेऊन भाऊ चार्जर कुठे ठेवलेला आहे? चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतोय तुम्हाला पुढच्या नेक्स्ट एक्साइटिंग टेक व्हिडिओ मध्ये. पर्यंत स्मार्टफोन, स्मार्ट इन्फॉर्मेशन तुम्ही असेच घेत राहा आणि स्मार्ट लोकांच्या थोडस दूर राहा आणि आपले पैसे योग्य ठिकाणीच खर्च करा. मी बॉबी, AI अनबॉक्सिंग टेक. ओके भाऊ, बाय.